आम्हाला ह्याला नेलं ना तिथं, मी शूटिंग आहे बोलले. तिचं काय चाललेलं माहित नाही आम्हाला काय. आणि नंतर मग काल ना त्यांनी एकदम सगळं बंद करून टाकलं आणि काय काय आवाज केला, फायरिंग केलं. मग आम्हाला कळालं की काहीतरी चाललंय. मग मुलांना घेऊन आम्ही बसलेलो तिथं, मला बसवलेलं त्या मुलांना घेऊन. आणि मग मुलांना का नाही त्यांनी वर नेलं आणि त्यातली 4 मुलं त्यानं ताब्यात घेतले. ते कोण रोहित त्याने. आणि मग दंगा झाला सगळा, एवढंच मला माहित आहे. तुम्हाला देखील दुखापत झाली, नेमकं ते काय सिच्युएशन? ते पोलिसांनी दरवाजा फोडला होता ना, ते बाहेर येत नाही म्हणून. तर मी गेले आणि चक्कर आली म्हणून खाली नेताना मला सगळं झाल्यानंतर, हे प्रकार झाल्यानंतर मी हात लावला दरवाजाला, ते पडलं माझ्या अंगावर. पोलिसांनी जी फायरिंग केली तुमच्या डोळ्यासमोर झाली? नाही, मी नाही बघितलं. आम्ही रूम मध्ये होतो मुलांना घेऊन. जी लहान पोरं होती काय अवस्था होती, कारण तुम्हीच त्यांना सांभाळलं? हो, नाही रडत होते. त्यांना सांगितलं शूटिंग चाललंय, रडू नका. मग गप्प बसले ते. नंतर एक पोलीस आणि तो दाढीवाला माणूस आला आणि आम्हाला म्हटलं चला बाहेर. पोलीस होता म्हणून आम्ही आलो बाहेर. आणि ते दरवाजा पडल्यावर मग मला काय माहित नाही, आम्ही दवाखान्यात आलो. आज तुम्ही जो सर्व वेळेत सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे तुम्हाला देखील आज लोक क्रेडिट देत आहे. तुम्हाला कसं वाटतंय की या वयात या सर्व गोष्टी कसं जमलं तुम्हाला? ती गगनगिरी महाराजांनीच मला शक्ती दिली, त्याच्यामुळे जमलं मला. मी भिले नाही, धाडस केलं मुलांसाठी. आणि मुलांच्या आई सगळ्या बेशुद्ध पडलेल्या, त्यांना पण मी वाचवल्यासारखं म्हणून मी केलं सगळं.